GMC मुंबई गट ड पदभरतीसाठी परीक्षा झालेली आहे आणि पहिली रिस्पॉन्स शीट देखील आलेली आहे. परंतु यूट्यूबवर काही विद्यार्थ्यांना 110 120 अशा प्रकारचा कट ऑफ सांगितलं जात आहे. मात्र माझ्या माहितीनुसार बरेचसे विद्यार्थी हे 150 प्लस गुण घेऊन मेरिट लिस्टमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. सध्या तुम्ही स्वतःची रँक इथं चेक करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रँक गुरुजी या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे आन्सर की URLमध्ये आपण TCSच्या वेबसाईटवरून क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर जी रिस्पॉन्स शीट येते त्याची लिंक इथं पेस्ट करायची आहे. माझ्याकडे आत्ता एका विद्यार्थ्याची लिंक आहे, ते आपण इथं टाकूयात. त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. किती चुकले आणि निगेटिव्ह मार्किंग काउंट करून आपल्याला एकूण किती गुण मिळाले. तर या विद्यार्थ्याला इथे 147.50 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नो युअर रँकिंग अशा प्रकारे इथे एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रॉ मार्क्सनुसार आपली ओव्हरऑल रँक इथे पाहायला मिळते, जी की या विद्यार्थ्याची 142 विद्यार्थ्यांनी इथं माहिती चेक केली आहे, तर 9वी रँक येते. अशा प्रकारे आपण आपली रँक इथं चेक करू शकता व एक बेसिक अंदाज कट ऑफचा लावू शकता. यूट्यूबवर जे सांगितलं जात आहे ते सामाजिक आणि समांतर आरक्षणानंतर ठीक आहे की 110 120 किंवा काही लोकांचं 100पेक्षा कमीसुद्धा कट ऑफ लागू शकतो. पण जे विद्यार्थ्यांना कोणतंही समांतर आरक्षण नाही आहे, जे जनरल मेल किंवा जनरल फिमेल आहेत, त्यांच्यासाठी या माहितीचा फायदा होईल.